ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती। हे उभी मूर्ती विटेवरी, हे उभी मूर्ती विटेवरी, विटेवरी विटेवरी अरे श्री हरी पाहिला डोळे भरी, ओ हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, हे उभी मूर्ती विटेवरी, हे उभी मूर्ती विटेवरी, विटेवरी तेजोमय मूर्ती आहे। पहिली तुम्हाला मी जलमय मूर्ती सांगितली, आता काय आकाशमय मूर्ती असतात। सगळ्या संतांमध्ये मुक्ताईनगरला मेहुणला विजेच्या कडकडाटातून मुक्ताबाई आकाशात गुप्त झाल्या, ती आकाशमय मूर्ती मुक्ताबाईची। जाताना सगळे संत वेगळे गेली। जलमय मूर्ती, तेजोमय मूर्ती, वायुमय मूर्ती आणि पृथ्वी तलावरती काय मृण्मय मूर्ती असतात, म्हणजे मातीच्या मूर्ती असतात। सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये बसवताना आपल्याकडं पूर्वी मातीच्याच मूर्ती असायच्या। शास्त्रकार आणि शासन सुद्धा मातीच्याच मूर्तीला प्राधान्य देतं गणेशोत्सवातल्या आणि देवीच्या महोत्सवातल्या। का? त्याचं पाण्यात विसर्जन केल्यानंतर ती माती विरघळते आणि प्रदूषण होत नाही। अलीकडे ह्या केमिकलच्या माध्यमातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ह्या ज्या मूर्त्या आहेत, मुंबईसारख्या ठिकाणी घराघरात चौकात गणपती, इथं मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये इतक्या गणपतीचं विसर्जन करायचं म्हणल्यानंतर जशाला तसे ते किती दिवस राहते ते न विरघळणाऱ्या वस्तू आणि त्याचं प्रदूषण वाढतं, म्हणून मातीच्या मूर्ती असतात काय त्याला मृण्मय मूर्ती म्हणतात। विठाला 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 असा तो श्लोक वाचला पण लक्षात राहील। 8 रूप सांगितली मूर्ती, त्याच्यामध्ये पहिल्यांदी शैली म्हणजे दगडाची मूर्ती सर्वश्रेष्ठ सांगितली। आपल्याकडे ह्या ज्या मूर्ती आहेत ह्या दगडाच्या मूर्ती असतात आणि त्याला घडून इथं आणल्या जातं आणि असा मुहूर्त पाहून त्याच्यातलं ज्ञान असलेले याज्ञिक पुरोहित बोलून त्यांच्यामध्ये प्राणाची स्थिरता केली जाते। आणि दगडाची मूर्ती जी असते ती चिरकाळ टिकणारी असते। पुन्हा दगडाची मूर्ती असल्यामुळं अहंकार निर्माण होत नाही। जशी दगडाची मूर्ती तशी सोन्याची सुद्धा मूर्ती आहे, सोन्याची मूर्ती असते, त्याच्यानंतर चांदीची मूर्ती असते, पितळेची मूर्ती असते, अशा तांब्याच्या मूर्ती असतात। पण दगडाची मूर्ती सर्वश्रेष्ठ, सगळ्यात योग्य, सुबक आणि उपासनेसाठी दगडाची मूर्ती सांगितली, त्याला शैली मूर्ती म्हणतात। तसं आपली तर त्याच मूर्ती बसवलेल्या आहेत। आता मूर्ती बसवल्यात गोष्ट खरी आहे, पण रोज त्याची निगा राखायला पाहिजे का नाही, ही अवघड गोष्ट आहे। सर जेवढी मोठी मूर्ती बसवतात तेवढाच त्याचा दरवर्षी मोठा उत्सव करावा लागतो दरवर्षी, आणि जेवढी छोटी बसवतात तेवढा छोटा उत्सव केला तरी चालतो। आता एवढ्या उंच एवढ्याला मूर्त्या बसविल्यात म्हणल्यानंतर तुम्हाला उत्सव मोठाच करावा लागेल आणि घाबरायचं काय कामच नाही। तुम्ही पहिलेच वाटून इतकं बॅलन्स वाढविलेलं आहे, अडचण येणार नाही तुम्हाला कार्यक्रमाला। वाढविलेले म्हणल्यावर कुणीच आकडा सांगा ना तुम्ही किती वाढलेत नेमके। विठाला 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 आता त्या मूर्तीमध्ये प्राण आहे म्हणजे त्याला भूक आली,
त्या मूर्तीला तहान आली, त्या मूर्तीला ऊन वारा आला, म्हणजे ती नुसती मूर्ती असते, त्याच्यात देव नसतो. त्याच्यात देव आहे. आता राजा जरा घाबरा. तुकाराम महाराज म्हणतात, काही काय नास्तिक लोक असतात, ते म्हणतात काय दगडाचा तर देव आहे आणि काय करतो तो. पण महाराज म्हणतात, जो या देवाशी म्हणे धोंडा आणि तो श्वान काळ तोंडा. ह्या अशा मंदिरातल्या मूर्तीला केवळ दगडन धोंडा म्हणतो. दगडन धोंडा म्हणायचे दगडगावचाच महाराज सांगतो, हे डबल ध्यानात धरा पुन्हा. त्याला काळ्या तोंडाचा कुत्रा म्हणायचं, त्याला देव समजा. आहेच समजायचं काय कारण नाही, देव आहेच. विठाला विठाला रोज देवाला नैवेद्य पाहिजे, रोज धूपदीप पाहिजे, रोज हनुमंतरायाला अभिषेक पाहिजे, स्नान पाहिजे. ऐका, हनुमंतराय म्हणजे शंकराचे अवतार आहेत. शंकराला अभिषेक प्रिय, तसा हनुमंतरायाला अभिषेक प्रिय. म्हणून त्यातल्या त्यात गंगेच्या पाण्याचा अभिषेक जास्त प्रिय, गंगेच्या. कारण शंकराने दोन्हीकडले गंगा आपल्या डोक्यावर घेतलेल्या आहेत. उत्तर भारतातली जी गंगा आहे त्याचं चरित्र थोड्या वेळाने सांगणारच आहे मी, की जी भगीरथाने आपल्या पूर्वजासाठी आणली, स्वर्गातून आणलेली गंगा डोक्यावर शंकराने धरली. आणि इथं सुद्धा गौतम ऋषीसाठी ही जी गोदावरी नदी, तर आपल्या शिळेवरती शंकराने जटा आपटून त्या गंगेला प्रगट केलेला आहे. शंकराने डोक्यावर गंगा घेतली. शंकराला गंगाधारा, जलधारा जास्त प्रिय आहे. हे लोकाला पूर्वीच्या माहीत होतं, म्हणून त्यांनी श्रावण महिन्यातला भोपळा कधी बंद पडू दिला नाही. त्या अभिषेकाचं फार महत्व आहे. भजन करा विठाला विठाला. आता ह्या 10-15 दिवसात श्लोक पाठ केलेला, श्लोक भरपूर चुकू शकतो, पण तरी त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. मी असा पाहूनच पाठ केला, नीट नाही झाला. त्या दिवशी सांगितलं होता मी की सूर्याला नमस्कार प्रिय आहे. नमस्कार हा प्रिय भानू, जलधारा प्रियो शिवाः, अलंकारा प्रियो कृष्णो, मोदक ब्राह्मणा प्रिया. काय आहे? सूर्याला नमस्कार प्रिय आहे. रोज सूर्याला नमस्कार केल्यामुळं सूर्य आरोग्य देतो. शंकर परमात्म्याला गंगेची जलधारा प्रिय, शंकराला अभिषेक केल्यामुळे शंकर परमात्मा ज्ञान देतात. कृष्ण परमात्म्याला शृंगार प्रिय आहे. कृष्ण परमात्म्याला रोज चांगलं सजवलं नटवल्यानंतर कृष्ण परमात्मा आपल्या घरात ऐश्वर्य देतात. आणि मोदक शब्दाचा अर्थ आहे लाडू. ब्राह्मणाला गोड जेवण दिल्यामुळं त्यांच्या आशीर्वादाने घरातली इडापिडा जाते, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून शंकराला जलधारा प्रिय, तशीच ती माझ्या बजरंगबलीला प्रिय आहे. म्हणून हनुमंतरायाचा अभिषेक शनिवारीन काय काय लोक रोज करतात, करायला पाहिजे. विठाला विठाला तिथं झाडलोट करायला पाहिजे. मोठं मंदिर बांधलंय, पण झाडायचं कुणी? तर जो कोणी सेवा करतो तिथं झाडतो, चांगलीच गोष्ट आहे. नाही तर मग काय काय वर्गणी गोळा करतात गावामार्फत. झाडण्याची सुद्धा व्यवस्था सार्वजनिक स्वरूपात करा, नाही तर एकट्याने. पण मंदिर राहायला पाहिजे, त्याची व्यवस्था निगा नीट राहायला पाहिजे. म्हणून शंकराला सुद्धा जी आपण पिंड शंकराची स्थापन केलेली असते, लिंग, तर शंकराच्या कोणत्याही शिवलिंगावरती उन्हाळ्यामध्ये गळती धरतात. गळती का? इथं एक लिंगेश्वराला नाही का पारळसिंगला गळती असते, तर उन्हाळ्यामध्ये शंकरालाही गरम लागतं, उकाडा लागतो. म्हणून त्यांना थंड वाटावं म्हणून हळूहळू हळूहळू ती गळती असते. म्हणून त्यांनाही थंडी आहे आणि त्यांनाही उकाडा आहे. हे जरा डोक्यात धरा. विठाला विठाला. ही जी आहे ही अशा पाषाणाच्या मूर्तीला आपण, आणि त्याला आता ह्याला पाषाण म्हणायचं नाही. जसं की समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत न होती जगा मानसा त्या सारिखे. आता त्याला पाषाण म्हणायचं नाही. तसं याच्यामध्ये संतत्व आलेलं आहे, देवत्व आलेलं आहे. तर ही कशाची मूर्ती सांगितली तुम्हाला? ही दगडाच्या मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं असते ती काष्ट मूर्ती. काष्ट म्हणजे लाकडाची मूर्ती. आपल्याकडं सहसा लाकडाच्या मूर्त्या नाहीत, पण जी एक आहे कुठं, तर आपल्या देशात 4 धामापैकी पूर्वेला बरोबर उत्कल देशामध्ये ओरिसा प्रांतामध्ये जगन्नाथपुरी हे 4 धामापैकी एक धाम आहे. तिथल्या देवाच्या लाकडाच्या मूर्ती आहेत. त्या का आहेत काय नाही तुम्हाला 15 मिनिटात सांगतो. भजन करा. विठाला विठाला.
रचना आद्य शंकराचार्यांनीच ह्या 4 धामाची संरचना करीत असताना 4 दिशेला बरोबर या देशाच्या 4 दिशेला 4 धाम आहेत. बरोबर उत्तरेला बद्रीनाथ धाम आहे, त्यानंतर बरोबर दक्षिणेला रामेश्वर आहे, बरोबर पश्चिमेला द्वारका धाम आहे आणि बरोबर पूर्वेला बंगालच्या उपसागराच्या काठाला, आज ओरिसा म्हणतात त्याला, पूर्वी कलिंग देश म्हणायचे किंवा उत्कल देश म्हणायचे, ते आपल्या जनगण मनमध्ये उत्कलचं नाव आहे. जनगण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग. बंग म्हणजे बंगाल आणि उत्कल म्हणजे ओरिसा. विठाला विठाला. तर ते जगन्नाथपुरी एक धाम आहे. आता 4 दिशेला 4 धाम तर आहेत, पण प्रत्येक धाम प्रत्येक युगातला धाम आहे. बद्रीनाथ हा कृतयुगात निर्माण झालेला धाम आहे. त्यानंतर रामेश्वर हा त्रेतायुगात परशुरामचंद्रांनी स्थापन केलेला धाम आहे. द्वारका हा धाम द्वापार युगातला आहे आणि जगन्नाथपुरी हा कलियुगातला धाम आहे. विठाला विठाला विठाला. तिथं जगन्नाथपुरीला जर तुम्ही गेलात तर एकदम लाकडाच्या मूर्ती आहेत. तिथे एक कृष्णाची आहे, एक बलरामदादाची आहे आणि एक सुभद्रेची आहे. तिथं देवाच्या जवळ रुक्मिणी माता नाही, पण ती लाकडाची मूर्ती नेमकी का आहे याची तुम्हाला कथा सांगतो. थोडंसं भजन करा. विठाला विठाला विठाला. तर पूर्वी त्या भागामध्ये एक इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. राजा परमार्थिक होता. ज्यावेळेस राजा परमार्थिक असतो तो त्या काळाला कारण असतो. राजा कालस्य कारणम. चांगला परमार्थिक राजा असन तर संत महात्मे एवढी एरवी कुणाचं वर्णन करीत नाहीत. पण 12व्या शतकामध्ये इथं देवगिरी प्रांतामध्ये रामदेवराय नावाचा राजा होता. फार धार्मिक होता. म्हणून त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये लिहिलं. न्यायाते पोसी क्षितिषु रामचंद्र राजा. त्या रामचंद्र राजाचं नाव ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत टाकलं, लिहिलं. असा तो धार्मिक राजा होता. तसं त्या काळामध्ये तो इंद्रद्युम्न राजा अतिशय परमार्थिक होता. पण काय झालं कुणास ठाऊक, त्याला एक हुरहुर होती की आपल्या हातून भरपूर परमार्थ झालाय, पण एखादी चांगली देवाची वास्तू निर्माण करावी आणि चांगल्या देवाची मूर्ती स्थापना तिथं करावी असं त्याला वाटलं. पण त्याचं पहा, त्याने अगोदर मंदिर बांधायचं ठरविलं, पण कोणता देव बसवायचं हे ठरविलंच नव्हतं. असे सुद्धा काही काय राजे लोक इथं मंदिर बांधायचं म्हणले आणि नंतर बघू म्हणले. तर मंदिराचं काम त्या इंद्रद्युम्न राजाने हाती घेतलं. तर बरेच वर्ष ते काम चाललं. मंदिर एवढं सुरेख बनवलं की बस त्या मंदिराच्या खांबाला पाचू, त्याच्यानंतर इंद्रनीळ, त्याच्यानंतर सोनं असा जडाव, त्याच्यामध्ये काही रत्न बसवले, हिरे मानकं बसवले. पाहतच राहा अशी त्या मंदिराची वैभवशाली श्रीमंती. पण आता मूर्ती कोणती बसवायची? मंदिर तर पूर्ण तयार झाले, मूर्ती कोणती बसवायची, कोणत्या देवाला इथं आणायचंय काहीच कळाना. मग बरेच ऋषीमुनी त्या काळातले जमले आणि त्या राजाला सांगितलं, आम्ही सांगतो ती मूर्ती बसवतो. या मंदिरात फक्त एकच मूर्ती योग्य आहे. म्हणले कोणती? ती मूर्ती आहे नीलमाधवाची मूर्ती. म्हणले नीलमाधव कुठं आहेत? तर ते म्हणले नीलांचल नावाचा पर्वत आहे आणि त्या नीलांचल पर्वतामध्ये त्या नीलमाधवाची मूर्ती आहे. मग आता तिथली मूर्तीचा शोध कोण लावेल? कुठं नीलांचल पर्वत आहे, कुठं नीलमाधवाची मूर्ती आहे? सगळे गुप्तहेर सोडले, सगळे सैनिक सोडले, फिरून फिरून वर्ष दीड वर्षांनी वापस आले. नीलांचल पर्वत कुणाला सापडाना, नीलमाधव कुणाला सापडाना. हातात झाले. शेवटी त्या राजाचा विद्यापती नावाचा एक फार तीक्ष्ण गुप्तहेर होता. ज्याचं गुप्तहेर खातं चांगलं त्याचं राज्य सुरक्षित, हा पहिल्यापासून नेम शिरास्ता आहे. विद्यापती म्हणला, राजेसाहेब मी त्या मूर्तीचा शोध लावूनच येईन. हा विद्यापती चालत राहिला, अरण्यात आला. अरण्यात आल्यानंतर सगळे भिल्ल वस्तीतले लोक तिथं सगळे भिल्ल राहत होते. श्रीमंती काहीच नाही, कंदमुळं खोदायचे आणि तेच खायचे, झोपड्या बांधून राहत होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं, कधी ते दुःखी नव्हते. परिस्थितीने माणूस कधी सुखी दुःखी नसतो, तर माणूस सुखी कशाने असतो? तर त्याच्या अंतःकरणाने तो सुखी असतो. श्रीमंती असून सुद्धा चलबिचल असल, अंतःकरण स्थिर नसल तर काय अर्थ आहे का त्याला? काही नाही. तुकाराम महाराज तर म्हणतात, चित्त समाधाने अंतरी विष वाटे सोनी.
चित्त समाधानी आहे तर 20 दिलं तरी माणसं समाधानी राहतात. विठाला 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 विठाला. ह्या विद्यापतीने विचारलं, अरे तुम्हाला राहायला झोपड्यात, खायला नीट नाटकं नाही, लंगोट्यास लावलेल्या, तरी एवढे तुम्ही ताजेतावाने सुखी कशानी? ते फक्त एकच म्हणायचे, नीलमाधवाची कृपा. आणि म्हणले नीलमाधव कुठे? म्हणले आम्हालाच माहीत नाही. तुम्हाला माहीत नाही? म्हणले हो, आमच्यातला एक ठराविक सरदार आहे, त्यालाच माहिती. म्हणले नीलमाधव कुठे येतो आणि तोच त्याची पूजा अर्चा करतो, आणि त्यांनी सांगितलेल्या हिशोबाने आम्ही देवाची भक्ती करतो. ह्यांनी नीलमाधव बघितला सुद्धा नव्हता. मग आता कोणता आहे तो सरदार? तर त्या भिल्लांनी सांगितलं, विश्वावसू नावाचा सरदार आहे आणि त्यालाच माहिती ती मूर्ती कुठे आहे. मग ह्या विद्यापतीने काय केलं, वेषांतर केलं आणि त्या विश्वावसू नावाच्या सरदाराच्या घरी हा गेला विद्यापती, ह्या राजाचा गुप्तहेर. तो विश्वावसू त्या नीलमाधवाची पूजा अर्चा करायला न सांगताच निघून जायचं, कोणाला सांगत नव्हता देव कुठे आहे ती. त्याची एक उपोर झालेली मुलगी घरी होती. त्या मुलीला ह्या विद्यापतीने विचारलं, अहो तुमचे वडील कुठे आहेत? तर ती म्हणली, ते नीलमाधवाची पूजा अर्चा करायला रोज जातात आणि फार उशिरा येतात. हा तिथं थांबला आणि म्हणला, मला सुद्धा काय नीलमाधवाची सेवा करायची. विश्वावसूच्या घरी तो राहिला. विश्वावसूला ह्याचं अंतकरण कळालं नाही. म्हणले कुठला कोण तू? ह्याने सगळं खोटं सांगितलं. म्हणला मी अनाथ आहे, मला कोणी नाही. त्याला वाटलं चांगली भावना नीलमाधवाबद्दल, ह्याला कोणी नाही. तर तो म्हणला, मग माझी ही मुलगी मी तुला देतो, लग्न फिक्स आत्ताच आणि करू पुढं भविष्यात लग्न वैशाखात, जरा ऊन उतरल्यावर का वाढत आहे ऊन ऊन वाढल्यावर. हा, तिथंच तो राहिला. मग आता नीलमाधवाची मूर्ती पाहायला तो रोज म्हणायचा होणाऱ्या सासऱ्याला, मला तिकडं नेहना, मला तिकडं नेहना. पण ते काय ऐका ना, म्हणले तिथं जायची कुणालाच परवानगी नाही. मग ह्यानी वशिला लावला. जी आपली बायको होणारी तिला म्हणला, माझे होणारे सासरे तर मी त्यांचा भावी जावाई, आणि मी तरी मागतोय काय मागून मागून, मला देवाचं दर्शन घ्यायचंय ना, तरी हे मला कान येत नाहीत. मग तिने वडिलाकडं आग्रह धरला. आता मुलीनीचा आग्रह धरल्यामुळं वडील मग त्यांनी न्यायचं ठरवलं. पण तो विश्वावसू सरदार हुशार होता. तो त्या विद्यापतीला म्हणला, तुमच्या शहरी लोकाचा काय भरवासा नाही, कुंकुण आलात काय, तुला नेतो देवाच्या दर्शनाला, पण तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधून तुला न्यावं लागेल, म्हणजे तुला रस्ता माहीत नाही झाला पाहिजे. तो म्हणला कसं न्यायचं त्याने? पण त्याच्या पुढचा तो होता, त्याला माहीत होता असं नेणार आहेत. म्हणल्यानंतर त्यांनी काय केलं, आपल्या शर्टाच्या खिशामध्ये मोहरा टाकल्या खिशा भरून, आणि खिशाला एक थोडंसं छिद्र पाडलं असं, आणि पट्टी बांधून न्यायला लागल्यानंतर एक 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 मोहर तो रस्त्याने ज्या चालला, अशी मोहरा पेरीतच गेला, म्हणजे मोहरा सगळ्या पडत गेले. आणि ज्या ठिकाणी निलांचल पर्वतावरती खोल दरीमध्ये खरंच इंद्रनील नावाच्या रत्नापासून नीलमाधवाची बनवलेली मूर्ती पाहिल्यानंतर त्याचे डोळे विस्फारले, पण त्याला समाधान वाटलं नाही. हा एवढ्या नीलमाधवाकडे बघून पहिल्यांदाच पाहतो तरी हा समाधान नाही. त्याच्या नजरेवरून त्या सरदाराने ओळखिलं, याच्या नजरेमध्ये लोभ आहे. नजरेची ओळख पाहिजे माणसाला, कुणाची नजर कशी ह्याची ओळख असावी. विठाला विठाला आपण त्या दिवशी म्हणलं होत ना, नजर करे सोही राखे पशवा जावे लूट. ज्याला नजर कळती, काही कायची नजर लोभी असते, काही कायची नजर कामी असते, काही कायची नजर क्रोधी असते, काही कायची नजर प्रेमी नजर असते, आणि काही कायची नजर म्हणजे ती कृपा दृष्टीच असते संत महात्म्याची. ह्या विश्वावसूनी बरोबर नजर ओळखिली. अरे पहिल्यांदा देवाचं दर्शन घेऊन सुद्धा याच्या नजरेत लोभ आहे, म्हणजे ह्याला काहीतरी देवाचंच बरं वाईट करायचंय. लगेच सैनिक बोलायला, लगेच ह्याला आमदार कोठडीतच टाकलं. म्हणले तू त्याच लायकीचास. बरेच दिवस हा आमदार कोठडीत होता. शेवटी आपला होणारा नवरा कुठे, वडिलाला विचारलं तर त्यांनी सांगितलंच नाही. त्यांनी तपास लावला आणि आमदार कोठडीत टाकलेल्या भावी आपल्या पतीपाशी ती मुलगी आली, आणि तो लागला रडायला. म्हणला दर्शनाला आलो तर तुझ्या बापाने मला आमदार कोठडीतच टाकलं, बाबा मला तू सोड. अगं मी करतोय तर आपल्या फायद्यासाठीच करतोय. म्हणले काय म्हणले माझे वडील? म्हणले तुझ्या नजरेत लोभ आहे, तुला ही मूर्ती न्यायची काय की? हो म्हणला खरंच आहे, त्यांनी माझी नजर ओळखली. पण तू विचार कर ना, ही मूर्ती जर माझ्या राजाला इंद्रद्युम्नाला दिली तर अर्ध्या राज्यातली संपत्ती तू आपल्याला देईल, आपला संसार चांगला होईल. हे तुला पटत आहे का नाही? ती म्हणली मला हे पटत आहे. मग तो मला सोड. मला सोडलं त्याला. सोडल्यावर तो गेला निष्ठून. निष्ठून जे गेला तर त्याने इंद्रद्युम्न राजाला सांगितलं की
अशा अशा ठिकाणी नीलमाधवाची मूर्ती आहे, पण त्या नीलमाधवाच्या मूर्तीवर त्या भिल्ल लोकांची इतकी श्रद्धा आहे की काही केल्याने ते मूर्ती आणू द्यायची नाही. त्यावेळेस आपल्याला आक्रमण करावं लागत. आणि म्हणले रस्ता तुझ्या ध्यानात आहे का? म्हणले मी तिथं जाताना त्यावेळेस मोहरा टाकल्या होत्या, त्याच्यानंतर पाऊस पडून गेलेला आहे, इथून तिथून सगळ्या मोहरा उगवलेल्या असत्यानं आणि त्या मोहराच्या उगवलेल्या वाटेनेच जायचं. बरोबर तिथं नीलमाधवाची मूर्ती आहे. इंद्रद्युम्न राजांनी ह्या विद्यापती सरदारांनी संयुक्तिकरित्या सैन्य हातामध्ये घेऊन ज्या ठिकाणी मोहरा टाकल्या होत्या तिथून त्या नीलांचल पर्वतावरती जाऊन आक्रमण केलं. राजावर तिथं गेले तर तिथं यांनी जायचं दरी इतकीच ती मूर्ती अदृश्य झाली आणि आकाशवाणी झाली. इंद्रद्युम्न राजाला आकाशवाणीतून आवाज आला, अरे मनगटाच्या सैन्यबळाच्या ताकदीच्या जोरावर तू मला हस्तगत करू पाहत होतास, असा मी तुला भेटायचा नाही. त्यासाठी श्रद्धा आणि प्रेम लागतं. तिथंच इंद्रद्युम्न राजा रडत बसला आणि म्हणला, आता काय करावं बाबा, ही मूर्ती कशी प्राप्त होईल? रडायला लागल्यानंतर 8 दिवसांनी त्याच्या स्वप्नामध्ये देव आले आणि सांगितलं, 8 दिवसांनी बरोबर तुझ्या इथं समुद्राच्या काठाला एक लाकडाचा वणका येईल, सागवानी चंदनाच्या लाकडाचा एक वणका येईल आणि तो लाकडाचा वणका हस्तगत करायचा आणि त्याची मूर्ती बनवून तुझ्या ह्या अगोदरच बांधलेल्या मंदिरामध्ये बसवायची. 8 दिवसापासूनच सगळे त्या समुद्राच्या किनारपट्टीला, बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला, आज जिथं जगन्नाथपुरी ना तिथं सगळे सैन्य समुद्राच्या काठाला. बरोबर 8 दिवसांनी लाकडाचा वणका वाहत वाहत तिथं आला. जाळं फेकलं, तो वणका असा अलीकडं ओढला नावेतून. काठाला आणल्यानंतर चला म्हणले ह्याची मूर्ती बनवा. अहो त्याच्यावर एकही करवत चालाना, एकही वाकच चालाना, एकही किकर चालाना. दगडावर हाणल्यासारखी हात्यारं वापस फिरायला लागले. किकर हाणलं की किकर मोडायचं, वाकच मोडायचं, करवती मोडायच्या, काहीच व्हायना. म्हणले मूर्ती तरी कशी बनवायची? शेवटी तिथे एक वृद्ध कारागीर आला आणि तो म्हणला, राजन मी ह्या लाकडाची मूर्ती बनवू शकतो. म्हणले कुणालाच बनवते ना, तुम्ही बनवली तर चांगली गोष्ट होईल. म्हणले बनवा, पण म्हणले जे मंदिर बांधलंस त्या मंदिरात हा लाकडाचा वणका उचलून न्यायचा, सगळे दारं खिडक्या बंद करायची आणि ही मूर्ती घडवायला मला 21 दिवस लागतील. तोपर्यंत मला कोणी अन्नाचं पाण्याचं विचारायचं नाही, विक्षेप करायचा नाही. 21 दिवसांनी पूर्ण मूर्ती तयार झालेली असेल. राजा म्हणला ठीक आहे, कोणाचे नाही झालं नाही, तुम्ही करतात तर चांगली. मध्ये वणकाण्याला मंदिरामध्ये दारं खिडक्या बंद केल्या आणि राजा तो कारागीर त्या मूर्तीसाठी पैलू पाडून काम करीत होते. ते कारागीर किती दिवस झाले? 15 दिवस झाले आणि 7 दिवसाचा अवधी राहिला. पण त्या राजाची राणी थोडी अविश्वासी होती. ती म्हणली, अहो मालक, कुठला म्हातारा कारागीर आणलाय? त्या मंदिरामध्ये भिंतीला सोनं आहे, हिरेत, माणिक आहेत, पाचू आहेत, रतल आहेत. 1-2 जर काढून नेले तर पृथ्वी मोलाचे ती आहेत. ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, पृथ्वीच्या किमतीपेक्षा जास्त एक किमतीचं रत्न आहे. कुणावर विश्वास टाकतात तुम्ही? असं कुठं असतं का? राजाला फुटलं. म्हणलं एवढं मंदिर आपण खर्च करून बांधलंय, तिथं सगळं बसवलंय. म्हणून टक 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 15 दिवसानंतर दरवाजा वाजविला. दरवाजा उघडला नाही, काही नाही. म्हणले काहीतरी घोटाळा आहे, तोडा म्हणले दरवाजा. दरवाजा तोडा, मध्ये गेले तर तो कारागीर अदृश्य झाला. मूर्ती तयार होती, पण मूर्तीचा फक्त मुखवटा तयार झालेला होता पोटापर्यंत. नाक, डोळे, तोंड, कान सगळं झालं होतं, पण मूर्तीला हातपाय नव्हते. बिना हातापायाची ती लाकडाची मूर्ती होती. राजा रडायला लागला. म्हणला किती मुखवटा सुंदर आहे, हातपाय या मूर्तीला का नसतील? त्यावेळेस पुन्हा एकदा आकाशवाणी झाली. म्हणले राजा, तू मला आणखीन 7 दिवसाचा अवधी दिला असतास, मीच होतो भगवान, पण तू मध्ये विक्षेप केलास. सगळी मूर्ती तयार झाली असती, पण हाता आणि पाय नाहीत म्हणून तू रडू नको. पाय का नाहीत या मूर्तीला? कारण मला इथून कुठं जायचं नाही आणि कुठं यायचं नाही, म्हणून मला पाय नाहीत. आणि मला हात का नाहीत? तर मला कुणाला काय द्यायचं नाही आणि कुणाकडं हात पसरून काय मागायचं नाही. फक्त जो कोणी माझ्या दर्शनाला येईन त्याच्यावर मी कृपादृष्टी पाहून, नुसत्या नजरेने जरी तो माझ्या पडला एखादा भक्त, तरी मी त्याचा उद्धार करीन. म्हणून ती काष्ट मूर्ती आहे. आजही जगन्नाथपुरीला गेलात, बिना हातापायाचा लाकडाचा देव आहे. विठाला विठाला त्या देवाला हातपाय नाही इथं. आणि बाजूला बलराम दादा आणि नंतर सुभद्रा येतं. तर आषाढ शुद्ध द्वितीयेला जगन्नाथपुरीची रथयात्रा, जगप्रसिद्ध रथयात्रा आहे. जवळजवळ 3,500 एकर आहे जगन्नाथपुरी संस्थानला.
जंगल आहे ते, आणि वर्षापासून अगोदर त्या रथाचे चाकं बनतात. भगवान जगन्नाथाच्या रथाला 16 चाकं असतात, बळीरामदादाच्या रथाला 14 चाकं असतात, आणि सुभद्रा मातेच्या रथाला 12 चाकं असतात. आणि ती रथयात्रा अशी असते की लय लोकांच्या श्रद्धा त्या रथयात्रेवरती. काय काय लोक त्या चाकालाच आडू पुडून आपला प्राण द्यायचे प्रयत्न करतात, त्याच्यात उद्धार आहे म्हणून. लोक आवरिता प्रशासनाचे दमछाक होते. पुरीची जगन्नाथ यात्रा जगप्रसिद्ध आहे. ही जगन्नाथपुरी आणि तिथले भगवंताचं मंदिर. आजही तिथल्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या झेंड्यावरती, ध्वजावरती पक्षी बसत नाही. पूर्वेकडे हवा सुटलेली असताना तो ध्वज पश्चिमेकडे फडकतो. जाऊन बघा विठाला विठाला. ही आहे ही लाकडाची मूर्ती, आपल्याकडे ती नाही. आणखीन पुढं मूर्त्या सांगतो तुम्हाला. काही काय महिला मंडळी मूर्ती बनवतात, तात्पुरतीच टिकते. शंकराची पिंड बनवतात वाळूची ती. त्याच्यानंतर साखरेचा नटवर शंकर बनवतात महिला, साखरेचा त्यांनी बनवलेला असतो. आणि एके दिवशी गुरुजीपाशी बसल्यानंतर आत्ता गुरुजीला कशाहून विषय निघाला काही की आपल्या गुरुजींना काशीच्या, तर त्यांनी सांगितलं बासरला जी देवी सरस्वती माता आहे तिची जी मूर्ती ती वाळूची मूर्ती. तर वाळूची कशी बनवतात? मेन आहे ना मेन, तर मेन हे पूर्वी मेन मध खाल्ल्यानंतर जे मेन शिल्लक राहतं, मेन स्टार्टर त्याच्यातलं मेन नका डोक्यात आणू. तर ते मेन असतं, ते मेन असं उकळायचं कढईमध्ये टाकून, आणि त्याच्यामध्ये ती वाळू टाकून त्याला आकार द्यायचा. ओलय तोहरच निवल्यानंतर आकार द्यायचा. आणि एकदा का ते निवलं तर मेनामध्ये वाळू टाकून बनवलेली जी मूर्ती आहे, शेकडो वर्ष नाही किती वर्ष काय झालं तरी त्या मूर्तीला काय होत नाही. अशी ही वाळूची एक मूर्ती आहे. विठाला विठाला. पुढं आहे का काय काय चालत्या बोलत्या मूर्ती आहेत. संत महात्म्याला आपल्याकडे म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. हे ब्रह्ममूर्ती आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजाला म्हणतात ऐके गा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानोबरा हे मूर्तिमंत ज्ञानाची मूर्ती आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे शांती मूर्ती आहेत. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय हे वैराग्य मूर्ती आहेत. त्यानंतर सावता महाराज हे प्रेममूर्ती आहेत, म्हणून प्रेममूर्ती, वैराग्य मूर्ती, त्यानंतर ब्रह्ममूर्ती, ज्ञानमूर्ती, आणि काय काय धर्माने वागतात म्हणून त्यांना धर्ममूर्ती म्हणतात. विठाला 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 धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची मूर्ती. पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा, दातारा मज सोडवी दातारा. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा. देवाला धर्ममूर्ती म्हणतात, काय कायला कर्ममूर्ती म्हणतात, आणि काय काय वाङ्मय मूर्ती असते. जसं की गीता जाण वाङ्मय मूर्ती श्री प्रभूची. गीता म्हणजे देवाचं वाङ्मय विग्रह रूप आहे. गीता म्हणजे पुस्तक नाही आहे, गीता म्हणजे साक्षात विष्णू कृष्ण परमात्माच आहेत. जसं शौनक ऋषीने सुतांना नैमिषारण्यामध्ये प्रश्न केला की 6 प्रश्न केले, त्यामध्ये एक प्रश्न केला की कृष्ण परमात्मा निजधामाला गेल्यानंतर कुणाला शरण जावं. तर म्हणले कृष्ण परमात्मा जरी निजधाम गमन करून गेले असले तरी विग्रह रूपाने ते भागवतामध्ये राहतात. म्हणून भागवत ग्रंथ नाही तर साक्षात कृष्ण रूप आहे.
म्हणून त्या आरतीमध्ये म्हणतात, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. हे वाङ्मय रूप आहे प्रभूचं. आणि एका प्रमाणात आपल्याकडे म्हणतात श्रीमूर्ती रया. कशातलं प्रमाण आहे? अभंगातलंच आहे. विठाला 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 विठाला. जाऊ द्या, भरपूर मूर्त्या झाल्या. काय का म्हणतील ह्या मूर्तीला कहोर मूर्त्या सांगायच्यात काय की बाबा. उरकत घ्या म्हणा, विठाला 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 विठाला. असं त्यापैकी आपल्याकडे ही शैली म्हणजे दगडाची मूर्ती बसून त्याच्यामध्ये देवत्व आणलेलं आहे. तर आता त्याच्यात ते सावता महाराजच आहेत, तुकोबारायच आहेत, हनुमंतरायच आहेत. म्हणून आता उभारीला हात जगी जाणविली, सगळ्याला जाणीव करून दिली. परमार्थिक कामाची जाणीव करून द्यावं लागते, सगळ्याच्या कानावर घालावं लागतं. आता पूर्वी सांगावं लागायचं, पण आता हे मीडियाचं जग आहे. व्हॉट्सअपला मागच पत्रिका गेल्या, फेसबुकला गेल्या, कार्यक्रमाची जाहिरात झाली. हातूपर हाती वाहेगावला असा कार्यक्रम आहे, 3 मूर्ती प्राण प्रतिष्ठापना कळसाचा कार्यक्रम आहे. हे सगळ्याला जगी जाणविली मात. आता देव बसले त्यांच्या जाग्यावर, पण जे त्यांची उपासना करतात त्यांना, जे याचना करतात भक्तीची कोणती, त्यांच्या सगळ्याच्या याचना पूर्ण करणारे हे तिन्ही संत आहेत, भक्त आहेत. म्हणून दुसऱ्या चरणात सांगतात, देवा बैसले सिंहासनी, देवा बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, सिंहासनावर बसले देव. सिंहासन कुणाला नसतं, एक तर देवाला असतं, नाही तर राजाला असतं. संताला एक सिंहासन असतं. आज सिंहासनावरती बसलेले तर देव वरती असतात आणि उपासना करणारे खाली असतात. आता देव तिथं वर, आम्ही मधीन, तुम्ही तर पार खाली झाले बाबा. आता इथं तर 3 टप्पे झाले, पण देव सिंहासनावर राहतात. कृष्ण परमात्मा सुद्धा सिंहासनावर द्वारकेत झाले ना, बसलेच ना. हो गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी, गड्यानो राजा की रे झाला. मनाच एकदा गड्यानो राजा की रे कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, राजा की रे झाला, राजा की रे झाला, सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. आता पंढरपूरला पांडुरंग आमच्या सिंहासनावरती आहेत, देहुला तुकोबारा सिंहासनावर आहेत,
आरणला ते सिंहासनावर आहेत सावता महाराज. आणि योग असा आला, कालच सावता महाराजाचं दर्शन झालं बाबा मला. तिकडं त्या शेटफळ फाट्याच्या बाजूला कीर्तन होतं. मी आपलं पंढरपूरला गेलो, आपल्या जवळक्याच्या मावशीपाशी बसून जेवण केले, पांडुरंगाचं दर्शन करून येताना आरणला आलो. आरणला नुसतं दर्शन झालं नाही, दर्शन घेताना तिथं सेवेला ज्या ताई होत्या म्हणल्या, कुठलेत महाराज तुम्ही? म्हणलं बीडचे. तर म्हणले बीडचे लई महाराज लोक येतात बाबा दर्शनाला. तर मी म्हणलं ते रमेश महाराज वशेकर आहेत, त्यांचे वंशेस. सावता महाराजाचा मुलाचा वंश तर राहिला नाही, मुलीचा वंश आहे, नांगीताबाईचा वंश आहे, ते वशेकर आहेत ते. तर म्हणलं एका लग्नात वशेकर महाराजांना आम्ही बरोबर होतो. तर म्हणलं तुमचा परिचय आहेत का इथं? तर म्हणले नाही, बाहेर गेले. मग त्यांनी काय केलं, सावता महाराजाच्या पायावर ठेवलेली एक पपई होती, म्हणले आमच्याच मळ्यातून आणलेली, आत्ताच वाहिली, या इकडं म्हणले. दिलान प्रसाद. सावता महाराजाचा प्रसाद खाल्लाय काल, मला त्याचा आनंद वाटला. म्हणलं काल तो प्रसाद खायचा आहे आणि आज ह्या सावता महाराजाची सेवा करायची. विठाला विठाला. ते सिंहासनावर आहेत, असू द्यात. इथं देव बैसले सिंहासनी, आणि सिंहासनावर जे असतात ते पुढं सिंहासनावर त्यांच्याकडे जी याचना करावी लागते. सिंहासनावर सार्वभौम असतात, सर्व सत्ताधीश असतात, शक्तिमान असतात, ते सिंहासनावर बसू शकतात. बाकीच्या लोकांनी त्यांच्याकडे याचना केल्यानंतर त्यांना मिळतं त्याचं चिंतन. 2 मिनिटात विठोबा रखुमाईचं भजन करू आणि राहिलेल्या संकल्पित वेळेमध्ये पुढचं चिंतन मांडू. पुरुष मंडळी एकदा वर हात करा, चांगले भजन करा जरा. हे आज मुद्दाम म्हणून हे आपले सैदापूरचे दातखिळ साहेब आहेत यूट्यूबवाले, कारण पुन्हा आयर वायगावमध्ये कळसाचा मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम एकदाच आहे, म्हणून मीच बोलावलं. म्हणलं या एकदा हे सगळे एकदा ह्या कॅसेटमध्ये आले पाहिजे, हे सगळे फिरवा एकदा ह्याच्यात बसलेले सुद्धा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हा हा विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. कुंडली हनुमान महाराज की जय. शिरोमणी सावता महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई. इतकं समाधान वाटलं. आज कीर्तन जवळजवळ 20 मिनिटाचं राहिलेले, पण मला वाटलं धावपळीमुळं बाबा आहेत का नाही कोणास बाबा आहेत. त्याच्यानंतर ज्यांची पहिल्या दिवशी सेवा झाली, आपल्या परिसराचं भूषण संगीत विशारद बळीरामजी महाराज यादव, आणि वयाने माझ्यापेक्षा कमीत पण ते खास माझे मित्र आहेत नितीन महाराज शिंदे. ते सुद्धा आजच आहेत का रोज आहेत? कालपासून, काल आणि आज. हो. त्याच्यानंतर आपले गंगथडीचे जुने गायक संदीपान गुरुजी तौर आहेत, संस्थेचे सगळे विद्यार्थी तौर. वा वा. सध्या आंब्याला कायरे आला तरी हे तौर आहेतच बाबा आणखीन. विठाला विठाला. आता हे नुसते तौर नाहीत, कैरी येऊन गोड आंबा आहेत, ह्यांचं गायन गोड लागतं. पिकलेला आंबा आहे ना सेवा केलेला, आणि नवीन कायऱ्या करकर लागत आहेत जरा, पण आडीला घातलेला गोड आंबा आहे. मी पाहतोय त्यावेळेसपासून त्यांची तब्येत जशाला तशीच आहे. चांगले विचार, चांगलं मन असल्यानंतर आरोग्य सुद्धा चांगलं राहतं माणसाचं. आता आणखी नाही पळायला आमचे बाबा, आपल्याला कुणालाच ऐकायची नाही. आरोग्य संपन्नता ही एक लक्ष्मी. भजन करा विठा. मळीतले सगळे विद्यार्थी दत्ता महाराज आहेत, गावातले सगळे भजनी मंडळीत रामनाथ महाराज, सदाशिव महाराज, त्याच्यानंतर गान कोकिळा वैभव महाराज. आता चाल म्हणल्यानंतर कोणाचाच आवाज टेका ना त्यांच्या मागून. फार सगळ्या पट्ट्या बंद पडत्यात. बाबाच्या आशीर्वादाने या गावाचं वैभव आहे की ताला स्वरात सगळं सुस्थितीत असलेलं गाव आहे. कुणी नवीन रामू नितीन हे मुलं मी कीर्तनाला यायचो त्यावेळेस चांगल्या चाली म्हणायचे. तर वाह्या गावातलं लेकरू रडतं तरी स्वरात रडतं. असं या गावाला, या पांढरीला स्वराचं वैभव आहे. म्हणून सगळ्याची साथ आहे गावाची, सगळ्या पूर्ण. आणि आनंद याचा वाटला तिकडून आमचे महादेव मामा, त्यांचे बंधुराज,
सगळी वरलाकडे गल्लीची तिकाडी मंडळी, जगताप मामा, हे सगळे चेहरे पाहिले. आणि एक गोष्ट सांगतो, एक गाव आहे म्हणल्यानंतर तिथली मातृभूमी ही सगळ्यांची आई असते. आणि ज्यावेळेस सगळे एकली लेकरं गुण्यागोविंदाने राहतात त्यावेळेस त्या आईचं अंतःकरण प्रेमाने उचंबळून येतं. पण त्यांच्यामध्ये जर द्वैत असेल तर अंतःकरण आईचं फाटतं, लेकरं भांडतात पण दुःख आईला होत असतं. म्हणून गावामध्ये एकी पारमार्थिक कामात सगळ्याच कामात हे गावाचं वैभव असतं. विठाला सिंहासनावर बसलेले देव आणि पेटी मास्तर ह्यांना मुद्दाम बसविलं मी. हे चालले होते इना घ्यायला. म्हणलं इना घेतल्यावर पेटी कुणी वाढायची. आणि का असे बसलेत की सगळे ह्या शूटिंगमध्ये मी माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त निघाता ना. पण त्यांना एडिटिंग करताना सांगन ह्यांना दार्शिकच ठेवा, सगळं काटा. असू द्यात. देव सिंहासनावर बसल्यानंतर जे कोणी मागायला येतात त्यांना देव देतात. मागायला नाही आले तरी देव देतो. तर कुणाकुणाला देवाने काय काय दिलं थोडक्यात सांगतो. याचना केली नाही पण देवाने अर्जुनाला ज्ञान दिलं, शुकाचार्याला वैराग्य दिलं, त्यानंतर सुदाम देवाला श्रीमंती दिली. भजन करा विठाला 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 विठाला. आणि ज्याला मागायचंय त्याने हात पसरायचा असतो आणि दान देणाराचा हात वर असतो. इमानदारीने एक गोष्ट सांगा, लग्नामध्ये मुलावाले जास्त ताईट वागत आहेत का मुलीवाले? होय, मुलावाले आताच्या काळात नाहीत वागत. ह्या 2-3 वर्षात थंड झाले मुलावाले सगळे. पूर्वी कुणी म्हणायचं नितीन महाराज जरा लांब लांब फिरतात बघा न पोरील ठेपा. म्हणलं बघू, म्हणले फक्त मुलगा निर्वेशनी बघा बरं का सर, माळकरी बघा, उद्योगधंद्यावाला बघा. पण ह्या 3-4 वर्षात एवढंशा हागडच्या पुलावून पाणी उलथलंय, सगळे मुलीवाले गपयत. कुठं गेलं की पोरावाले म्हणतात महाराज आमच्या वाड्यात 7-8 पोर आहेत, एकाच वाड्यात, ह्या भावाचे 2 त्या भावाचे 2. आता एका वाड्यात 7-8 आहेत म्हणल्यावर वाहेगाव सारख्या गावात 150-200 वेटिंगवरच येतं, वाटप आहे उभा. ते म्हणतात महाराज कुठं बघा, आधारातून आम्ही 1.5 लाख देऊन उजवून देऊ बाबा, पण बघाच. आता ताईटपणा गेला. पण पूर्वी मुलीवाले नंबर राहायचे, मुलावाले ताईट राहायचे. पण फक्त ह्याच्यातलं सत्य दशरथ राजाने समोर आणलं. दशरथ राजाने काय सत्य समोर आणलं तर मिथिला नगरीला ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने सीता स्वयंवरामध्ये शिवधनुष्य मोडलं तर त्यावेळेस सीता माता रामाच्या गळ्यात हार घालायला लागले. हार घालताना राम थोडे उंच होते आणि सीता माता त्या मानाने कमी होते. सीतेचा हातच पुराणा. रामाला वाटलं मी खाली वाकावं तर लोक म्हणतील हाप आपल्याला गिर आहे काय काय की बाबा, ते काय खाली वाकानात, सीतेचा का हात पुराणा. लक्ष्मणाला वाटलं हे बरं नाही. लक्ष्मण जे आले पटकन रामाच्या पायाला लागली. रामाच्या पायाला ज्या ज्यावेळेस लक्ष्मण लागायचे त्यावेळेस लक्ष्मणाच्या पाठीवर आशीर्वाद द्यायला राम खाली वाकायचे. लक्ष्मण पाया पाड्याबरोबर राम आशीर्वाद द्यायला खाली वाकले. इकडून लक्ष्मणाने खुंजलं भाभी हे वाकले तर हार घालून घ्या. तेवढ्या सीतेने हार घातला आणि मला मिटलं हे प्रकरण. पण त्यावेळेस तिथले सगळे पुरोहितत्व करणारे म्हणले फक्त सीताच रामाला नाही, आता मांडवी भरताला देऊ, श्रुतकीर्ती त्या शत्रुघ्नाला देऊ आणि उर्मिला लक्ष्मणाला देऊ. दशरथ राजाला निमंत्रण पाठवून सगळे तिकडं मिथिला नगरीला जनकपूरला बोलावले गेले. आणि ज्यावेळेस लग्नाचा प्रसंग तिथं पुढं आला, सगळ्या लोका देखत, सगळ्या ऋषीमुनी देखत, जपितपी देखत दशरथ राजाने आपल्या गळ्यातलं उपरणं काढलं आणि डोळ्याला अश्रू आणून जनक राजाच्या पुढं दशरथ राजाने असं उपरणं धरलं. रडून याचना करायला लागले. जनक राजाला गलबुलून आलं. अहो म्हणले तुम्ही मुलाकडले तर आमच्या मुलीत आमचे केसर तुमच्या परवरी राहायचे तर आणि तुम्ही याचना का करतात? तर दशरथ राजे म्हणले नाही, आज तुम्ही 4 मुलीचं कन्यादान करतात तर दान देणाऱ्याचा हात असा वर असतो आणि 4 मुलीला घेऊन मी आज तुमच्या चाललोय म्हणजे मी याचक आहे. त्याच्यामुळं उपर्ण पसरून दशरथ राजाने याचना केली. हे पोरावाले दशरथ राजाचं शिका. ते कन्यादान करणार आहे मुलीचा बाप, काय त्याचे हाल येतं. पण त्याच्यासारखं पुण्य कुणाला नाही. सांगता साधू संत सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. म्हणून याचना करणारा तो खाली असतो, घेणारा आणि देणारा सिंहासनावर असतो. तर देवाने बऱ्याच जणाला बऱ्याच गोष्टी दिल्या. त्या सुदाम देवाला देवाने श्रीमंती दिली. थोडक्यात सांगतो, भजन करा विठाला विठाला. सुदामदेव हे कृष्ण परमात्म्याचे लहानपणीचे गुरुबंधू येतं. सांदीपानी ऋषीच्या आश्रमात शिकायला ते बरोबर होते. पण एकदा वाळलेले लाकडं आणायला त्यांना लावल्यानंतर पाऊस जोराचा आला, लाकडाच्या मोळ्या खालीच राहिल्या.
पुराचं पाणी पार इकडं तिकडं शेतात घुसल्यामुळे एका मोठ्या झाडावर चढले. संध्याकाळ तिथंच झाली, पाणी वसराना. सुदामदेवाने आपल्या जवळच्या उपारण्यामध्ये हरभरे बांधून नेले आणि संध्याकाळी एकट्यानेच ते मूठभर हरभरे आपल्या तोंडात टाकले. तोंडात हरभरे राहिले, भिजले आणि एक एक भिजलेला हरभरा सुदामदेव हळूच दाढेखाली घ्यायचे आणि चावून गिळायचे. हे कळतच नव्हतं कुणाला, हे देवाला कळत नसन होय. पण त्या हरभऱ्यामध्ये काही काही जे भिजत नाहीत त्याला कोणचा हरभरा म्हणतात? त्याला कुत्सर हरभरा. आता काही काहीच्या पायाला नख नाही, त्यांना 3 दिवस झालं झोपा नाहीत, काही काहीची आजारी पडायची वेळ आली आणि काय का रानातल्या मोटराचं भरणं करून जनावर ढोरं पाणी पाजून सगळं करून लईच बेजार झालो बाबा. असे बी काही काय कुत्सर हरभरे आहेतच ना. असू द्या, पण कशी का व्हायना सेवा भरपूर केली लोकांनी. तर ते कुत्सर हरभरा एक दाढेखाली आला आणि तो कडकन वाजला. कृष्ण परमात्मा म्हणते, सुदाम्या काय खातो काय रे? नाही म्हणला, थंडीन दातावर दात वाजत येतं. खोटं बोलली. पण ऐका, एकट्याने खाल्ल्यामुळं, चोरून खाल्ल्यामुळं गरिबी येते असं शास्त्रकार सांगतात. कशाने काय होतं? तर आईच्या दोषाने मुलगा वाईट निघत असतो, वडिलाच्या दोषाने मुलगा मूर्ख निघत असतो आणि स्वतःच्या दोषाने स्वतःच्या पापाने माणूस गरीब होत असतो. हो, ते सांगतात, दुःशिलो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्ये वंशदोषेन आत्मदोषात दरिद्रती. विठाला 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 विठाला. आपल्या वाट्याला गरिबी आली, हे मायबापाच्या डोक्यावर खापर फोडू नका, ते तुमचं पाप असतं. हा, मुलगा वाईट निघणं, तो वाईट निघला तर वाईट निघणाऱ्या मुलाला आईवर शिवी घालून शिवी देतात, कारण त्याचा दोष आईला म्हणून बापाचं नाव येत नाही. मुलगा बुद्धिवान निघतो किंवा मुलगा मूर्ख निघतो त्याला कारण वडील असतात. पण ज्यावेळेस गरिबी येते त्यावेळेस गरिबी आपल्याच पापाने असते. कुणाच्या डोक्यावर खापर फोडू नका. सुदामदेवाच्या ह्या कृत्यामुळे ते गरीब झाले. गरिबीची कथा त्यांची मोठी ती सांगायची नाही, पण त्यांच्या मंडळीचं नाव होतं सुशीला. शीलवान होती बिचारी. त्यांनी सांगितलं, 7-8 लेकरं आहेत, कुणाला कपडा नाही, 4-4 दिवस चूल पेटत नाही. अहो, तुम्ही एक काम करा ना, मी म्हणत नाही तुम्ही मागा, पण तुमचे मित्र गुरुबंधू फार श्रीमंत, द्वारकेचे राजे झाले, त्यांना एकदा कर्तव्य आपलं भेटायला जा. सुदामदेव भेटायला आले, त्याचा इतिहास मोठा आहे. आले तर दारातल्या द्वारपाळाने ह्यांना जाऊच दिलं नाही. त्या सुदामदेवाला वाईट वाटलं. अहो म्हणले, आम्ही गुरुबंधू आहेत, क्लासमेट आहेत, एका ताटात जेवलेलो. तर ते म्हणले, हा मोठ्या पदावर गेल्यावर कुणी नाते जोडते तर जवळ तर सांगत येत, कशाचं काय आलंय हो? त्यावेळेस सुदामदेव म्हणतात, आओ कन्हैया आओ मुरारी, आओ कन्हैया आओ मुरारी, तेरे द्वारा आया सुदामा भिकारी, तेरे द्वारा आया सुदामा भिकारी, तेरे द्वारा आया सुदामा भिकारी, आओ कन्हैया आओ मुरारी, आओ कन्हैया आओ मुरारी, तेरे द्वारा आया सुदामा भिकारी, तेरे द्वारा आया सुदामा भिकारी. अरे देवा, तुझ्या दारात हा सुदामदेव आलेला आहे, काय माझ्याकडे काही नाही. फटे हुए कपडे हाथ में लकड़ी, तेरे द्वार आया सुदामा भिकारी. ओ कन्हैया, सुदामदेवाची आरोळी अंतकरणापर्यंत पोहोचली. देव आले, सुदामदेवाला कडकडून मिठी मारली, हाताला धरून नेलं, सिंहासनावर बसवलं, पाद्यपूजा केली, पण पाय धुवायला पाणी आणलं नाही. फक्त रुक्मिणीला सांगितलं, ताट आण आणि नैनन के पाणी से पग धोये. स्वतःच्या डोळ्यातल्या पाण्याने देवानी घोट्यापासून खाली सुदामदेवाचे पाय धुतले. आणि मग आता सुदामदेव आलेत म्हणून दाखवित नाहीत, पण गरिबी आलेत. तर रुक्मिणी मातेला खुणवलं, सुदामदेवाचं चारित्र्य बदलायचंय, ह्यांना गरीब ठेवायचं नाही. ओलं कुंकू करून आणलं, ववाळायचंय. त्याच्या अगोदर कुंकुम तिलक करतात, कुंकू लावतात.
तर कुंकू लावताना सुदामदेवाच्या कपाळावर रेषा अशी होती, म्हणजे 5वी असते ना 6वी म्हणतात, त्या दिवशी ती रेषा अक्षर टाकून जाते, त्या दिवशी सारखा उजेड ठेवावा लागतो. 6वीचे राती जेवी नवी संबीजे वाती. तर त्यांच्या कपाळावर असं लिहिलेलं होतं, श्रीक्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. फार लक्ष्मीच नव्हती, कधी पैशाला पैसाच लागला नाही, कपड्याला कपडाच नाही, फाटलेले बुटं सांधलेलेच का हवी. दुसऱ्या आठवड्याला चांभार येऊस तर एक पाना तुटलेलाच. टेलर कोण एकदा ते रफ मारून आणलं की दुसऱ्या जागेवर फाटलेला आहेच पुन्हा. अशी परिस्थिती काही काही बदलत नाही, कर्म रेषा तशी, त्याला काय नाही इलाज आहे. बस मग लक्ष्मीला देवाने खुणविलं, माझ्या सुदामदेवाला गरीब ठेवायचं नाही, तर लक्ष्मीने कुंकू लावताना अक्षर फिरविले आणि काय केलं, क्षय होतं त्याचं उलट केलं, यक्षश्री. तर यक्ष कुबेराला म्हणतात, कुबेरासारखी लक्ष्मी इथून पुढे ह्यांना प्राप्त झाली पाहिजे, म्हणून यक्षश्री म्हणजे वापस जाऊस तर गाव सुवर्णाचा दिला. बास सुदामदेवाची याचना देवाने पूर्ण केली. विठाला 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 विठाला. तसं तुम्ही जी याचना करताना ती तुमची पूर्ण करतील हनुमंत असावता महाराज. फक्त याचना खरी पाहिजे. मोठे लोक सांगतात गावात हनुमंतराय आहेत म्हणजे आपल्या सर्व दुःखाचं पीडा दूर करण्यासाठीच हनुमंतराय आहेत. तुमचं कामही गेवरायला काम खरं पाहिजे. घर सोडायच्या अगोदर आईवडिलाच्या पाया पडा आणि गाव सोडायच्या अगोदर हनुमंतरायचं दर्शन घ्या. काम तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. हे माझं कीर्तनातलं वाक्य लक्षात ठेवा राजाओ. यश देण्यासाठीच हनुमंतराय आहेत. 6 गुणापैकी भगवंताने हनुमंतराला यश गुण दिलेला आहे. येशे थोरविला मारुती, बिभीषेण केला लंकापती, अवदार्य देवनी कर्णाहाती, कीर्ती देगंती मिळविली. यश देण्यासाठी हनुमंतराय येतं. आमच्या गावातला एक माणूस वारलामध्ये, सारंगधरांना गाडी वारली, तर गुडघ्यासाठी ते इतरत्र भरपूर फिरले, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक सांगन तिथं. पण त्यांना कोणी सांगितलं सांगानात का, तर म्हणले तुमचे गुडघे दुखतेत, मग तुम्ही काहीच करायचं नाही, आंघोळ करायची आणि ओल्या पडद्याने हनुमंतरायाला पाणी घालायचं रोज. फक्त 7 प्रदक्षिणा किमान मारायच्या आणि प्रदक्षिणा मारताना हनुमान चालीसेतला एक दोहा म्हणायचा, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. अहो त्या माणसाचे गुडघे राहिले ना, दुसऱ्या आजाराने ते गेले, पण गुडघ्याचा आजार राहिला. श्रद्धेने हनुमंतराय रोग सुद्धा घालवतात. हनुमंतराय पीडा दूर करतात. हनुमंतराय भक्तीचा रस्ता दाखवतात. म्हणून तर म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा. मग यासाठी हनुमंतराय आहेत. म्हणून ते बसले सिंहासनावर. तुम्ही फक्त याचना भक्ती करा, ते द्यायला समर्थ आहेत. विठाला विठाला कुणाच्या तरी एखाद्याच्या निमित्ताने एखादी घटना घडत असते, पण त्याचा सगळ्याला फायदा होत असतो. 3रं चरण. निमित्त मात्र कुणीतरी असतं, पण फायदा सगळ्याला होतो.
कोण निमित्त आहे ते महत्वाचं नाही, पण काम त्यांच्यामुळं झालं हे महत्वाचं आहे. 11:03-4 झाले, वेळ संपलेला आहे. पण 2 चरण 4-5 मिनिटात सांगतो, होऊ द्या वेळ. मूर्ती प्राण प्रतिष्ठेचं कीर्तन पुन्हा कधी आहे गावात? कोणत्या पिढीत आहे? आपण त्यावेळेस असू नसू काय मिळेल का आपला? हो, काही दिवस काही वर्षात तर काय कायचे गंगापूजन होते ना. पण हा एक सुवर्ण योग असतो, त्याचे साक्षीदार आहेत आपण त्या क्षणाचे. अधिष्ठान हे तिन्ही भक्त आहेत, बाबा आहेत, एवढे सगळे रती महारथी, संस्कृतचे अध्ययन करणारे विद्यार्थी, महाराजासारखे वादक आहेत, सगळे हे व्यवस्थापन करणारे, रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करून एका दिवसात गोष्ट झाली का? काय त्यांच्या कष्टाला मोल नाही. मंदिराचं बांधकाम, अनंत अडचणी, मटेरियल, सगळ्याचे मनं राखायचे, आणि ह्या 2-4 दिवसात तर कमाले कष्ट करण्याची. पण राजा हो, ह्या कष्टाचं मोल तुम्ही कुणी कष्ट केले, कुणी तुमच्या पाठीवर थाप नाही मारली, तरी कुणी किती कष्ट केले त्याला साक्षीला सावता महाराज, तुकाराम महाराज आणि हनुमंत आहेत राजा हो. ते तुम्हाला पोच पावती देतील की आपल्यासाठी कुणी इथं आणण्यासाठी खस्ता खाल्लेले आहे. निमित्त असलं 1-2 जणाचं तरी सगळ्याची त्याच्यातून कामं होतात. 1 मिनिटात सांगतो. सगराच्या उद्धारासाठी गंगा आणण्यासाठी 3 पिढ्या झटले. म्हणजे 60,000 सगरपुत्र यज्ञासाठी सोडलेला घोडा घेऊन चालले, तर इंद्रानी तो घोडा कपिल महामुनीच्या आश्रमात बांधला, आणि ह्यांच्या अद्वा बोलण्यामुळे त्यांनी 60,000 सगरपुत्राची राख केली, जाळले. ते कुठं जाळले? तर थेट तिकडं हावडा ब्रिज कलकत्त्याला गंगा मिळते समुद्राला, तिथं. ते त्यावेळेस गंगा तिथं गेलेली नव्हती. मग आता गेलेली मुलं येणार म्हणून कसं काय येणार? त्यांचा मुलगा नातो होता, सगराचा मुलगा अंशुमन, त्याला त्या सगराने पाठविलं. त्यांना कळालं की असं असं झालंय. ते कपिलाकडे गेले, म्हणले आता काय करावं? कपिल म्हणले स्वर्गाहून गंगा आणावं लागल, आणि तर यांचा रक्षेचा आणि ह्यांचा संबंध आला राखीचा की ह्यांचा उद्धार होईल. अंशुमनाने तप केलं गंगा आणण्यासाठी, त्याला यश आलं नाही. अंशुमनानंतर दिलीप राजा झाला, दिलीप राजाला यश आलं नाही, आणि त्यानंतर भगीरथाने प्रयत्न केले, आणि प्रयत्न करून गंगा आणली. तर शंकराने ती डोक्यावर धारण केली. मूळ ती गंगा विष्णू परमात्म्याच्या पायातून जन्मलेली आहे. हो, ते म्हणतात उपमा द्यावी कवने अंगा, चरणी जन्मली पै गंगा.